16व्या शतकाचा उत्तरार्ध. भारताच्या किनाऱ्यावर इंग्रज आले. भारताच्या भूमीवर पाय ठेवताना त्या टोपीकरांच्या हातात केवळ व्यापाऱ्याचा तराजू दिसत होता. दिसताना ते होते साधे व्यापारी, पण त्यांच्या मनात कपट आणि डोळ्यात राज्य लपले होते. हे वादळ कोणालाच दिसले नाही. हे फक्त एकाच महापुरुषाने ओळखले, आणि ते होते छत्रपती शिवाजी महाराज. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर आला आणि स्वराज्याचा वारू कोकणात डोलू लागला. महाराजांचे सेनापती दोरोजी कोकणात उतरले. राजापूरच्या खाडीत अफजल खानाची 3 मालवाहू गलबते उभी होती. ही संपत्ती स्वराज्याची होती, पण राजापूरचा इंग्रज अधिकारी हेनरी रिव्हिंग्टन याने मध्येच खोडा घातला. त्याने अफजल खानाची ती 3 गलबते लपवून ठेवली. महाउचापती रिव्हिंग्टनने स्वराज्याचा माल हडपायचा प्रयत्न केला. जा सांग त्या शिवाजीला, अफजल खानाची जहाजे आता ईस्ट इंडिया कंपनीची मालमत्ता आहे. आम्ही कोणालाही घाबरत नाही. पण दोरोजी गप्प बसणारे नव्हते. त्यांनी राजापूरच्या वखारीवर जबरदस्त छापा घातला. गोऱ्यांना तिथल्या तिथे कैद केले. तेव्हा इंग्रज नमले. मराठ्यांच्या हक्काचं लुटाल तर याद राखा, ही राजापूरची वखार तुमची कबर बनायला वेळ लागणार नाही. त्यांनी महाराजांना वचन दिले, आम्ही पुन्हा ही चूक करणार नाही. तुमच्या शत्रूला कधीही मदत करणार नाही. त्यांनी शिवाजी महाराजांची करार समझोता केला. महाराजांनी मोठ्या मनाने त्यांना सोडले. पण हेनरी रिव्हिंग्टनचा हेतू साफ नव्हता. काही दिवसातच इंग्रजांनी आपला रंग दाखवला. पन्हाळगडाला सिद्धी जोहरचा कडक वेढा पडला होता. महाराज संकटात होते. इंग्रजांनी दिलेले ते वचन, ती शपथ रिव्हिंग्टनने पायदळी तुलवली. त्याने पुन्हा गद्दारी केली. हेनरी रिव्हिंग्टन याने सिद्धी जोहरशी हात मिळवणी करून करार केला. आम्ही वचन दिले होते, पण व्यापारात वचन नसतं, तिथे नफा महत्वाचा ठरतो. आणि हेनरी रिव्हिंग्टनने राजापूरच्या वखारीतून सिद्धी जोहरला लांब पल्ल्याच्या आणि शक्तिशाली तोफा, ज्यांना मॉर्टार म्हटले जायचे, तसेच दारुगोळा पुरवला. इतिहासातील नोंदीनुसार रिव्हिंग्टनने केवळ तोफा आणि दारुगोळाच पाठवला नाही, तर त्या तोफा अचूक चालवण्यासाठी स्वतःच्या हाताखाली प्रशिक्षित इंग्रज गोलंदाज देखील सिद्धीच्या मदतीला पाठवले. स्वतः रिव्हिंग्टनही काही काळ सिद्धीच्या छावणीत उपस्थित होता. सिद्धी जोहरला केवळ दारुगोळाच दिला नाही, तर चक्क आपल्या निशाणाखाली महाराजांवर लांब पल्ल्याच्या तोफा डागल्या. टार्गेट लॉक्ड, फायर. पन्हाळ्याची तटबंदी ढासळून टाका. इंग्रजी तोफांच्या अचूक आणि जोरदार माऱ्यामुळे पन्हाळगडाच्या तटबंदीला खिंडारे पडू लागली. गडावरील परिस्थिती बिकट झाली. जो वेढा अनेक महिने निष्फळ होता, तो आता इंग्रजांच्या मदतीमुळे महाराजांसाठी जीव घेणा ठरू लागला. हा केवळ करारभंग नव्हता, हा राजांच्या जीवावर उठलेला डाव होता. पुन्हा गद्दारी. त्या फिरंग्यांनी वचनाची राख रांगोळी केली. आता हिशोब होणार. ही गद्दारी आम्ही खपवून घेणार नाही. हेनरी रिव्हिंग्टनच्या या मदतीमुळेच गडावरील दबाव असह्य झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गडावरून सुटकेची धाडसी योजना आखणे भाग पडले. पन्हाळगडावरून सुटताच महाराजांची नजर वळली राजापूरकडे. दुसऱ्यांदा झालेली ही गद्दारी महाराज खपवून घेणार नव्हते. त्या फिरंग्याला आता धडा शिकवलाच पाहिजे. गद्दारीची शिक्षा फक्त मृत्यू. हर हर महादेवच्या घोषणांनी कोकण दणाणून गेले पुन्हा एकदा. पण यावेळेस स्वतः महाराज राजापूरवर चालून गेले. इंग्रजांची अभेद्य वखार मराठ्यांनी फोडली. ज्या तोफांचा आणि संपत्तीचा रिव्हिंग्टनला गर्व होता, ती मातीमोल झाली. इंग्रजांची वखार खणून काढली गेली. संपत्ती जप्त झाली. आणि तो अधिकारी, ज्याला स्वतःला कोकणचा राजा समजायचा गर्व होता, तो हेनरी रिव्हिंग्टन आता साखर दंडात जखडला. रिव्हिंग्टन, तुला कोकणचा राजा व्हायचं होतं ना? आता वासोटा किल्ल्याच्या अंधाऱ्या कोठडीत सडत राहा. हीच तुझी शिक्षा. तो हेनरी रिव्हिंग्टन आता साखर दंडात जखडला गेला. त्याची रवानगी झाली वासोटा किल्ल्याच्या अंधाऱ्या कोठडीत. तिथेच जंगलाच्या भयान शांततेत एकाकी त्याचा अंत झाला. महाराजांनी 350 वर्षांपूर्वीच जगाला दाखवून दिले की हे टोपीकर साधे व्यापारी नाहीत, ते राज्य गिळायला आले आहेत. हेनरी रिव्हिंग्टनचा अंत हा परकीय आक्रमकांना दिलेला पहिला आणि सर्वात मोठा इशारा होता. स्वराज्यावर वाकडी नजर कराल तर याद राखा, जय भवानी, जय शिवाजी.